नमस्कार. मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी गणेश आंद्रोडे. तुम्ही सगळेजण कसे आहात? मला माहिती तुम्ही सुद्धा आश्चर्यचकित झाला असणार आहेत, कारण तुम्ही म्हणत असणार पुढारी आता इकडं कुठे हो. मित्रांनो, आता सध्या मी आहे दिवे घाटात, आणि दिवे घाटात बघताय ना विठुरायाची केवढी मोठी मूर्ती आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, वारकरी इथं विसाव्यासाठी येत असतात. त्यामुळे म्हणलं चला थोडंसं राजकारण बाजूला ठेवूया, हा छोटा वारकरी होऊया. आणि तुम्हाला माहिती का, अभिजात मराठी OTT साठी खास म्हणजे खास त्याच्यावरती आपण शो घेऊन येतोय, शोध विठुरायाचा. रामकृष्ण हरी, कृष्ण हरी. आता मित्रांनो, माझ्या मागं काही वारकरी आहेत, ते विसावेला सुद्धा आलेले आहेत. त्यांच्याशी चर्चा करूया. आणि आता जरा वेगळ्या चर्चा करूया, जे आजपर्यंत कुणालाही प्रश्न पडले नाही, ते प्रश्न मला पडलेले. चला तर मग सुरुवात करूया. मित्रांनो, आज आपण विठुरायाचा शोध घेतोय. आणि खरं तर आपण वारीत सगळ्यांना माऊली 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 म्हणतोय, आणि खऱ्या अर्थाने सगळ्यांना माऊली म्हणतोय, आणि माऊली म्हणलंच पाहिजे. पण एक तुम्हाला खरं खरं सांगतो बरं का, आज मी वारी एकट्याने केली नाही, तर आमच्या खऱ्या माऊली सुद्धा त्या वारीत माऊली म्हणून आलेल्या आहेत. त्या दिवसभर चाललेले आहेत, त्यांनी अनुभव घेतलेला आहे. आणि एक भाग्यशाली गोष्ट तुम्हाला सांगतो, पहिल्यांदा मी वारी करतोय. माझी खूप इच्छा होती वारी करायची, पण अभिजात मराठी OTTच्या चॅनलच्या माध्यमातून मला ही वारी करण्याचं भाग्य मिळालं. आणि तसंच आमच्या मातोश्रींची बी ही पहिलीच वारी बरं का. आणि आज माझ्यासमोर मम्मीने वारीचा आनंद घेतलाय. बघूया काय अनुभव आलाय काय नाही. आणि जरी तिचे पायाचं ऑपरेशन झालं, एक मी लेख म्हणून तुम्हाला सांगतो, पण तरी ती चालली, कंटाळा केला नाही. प्रथमतः माऊलींचं मनापासून धन्यवाद. मातोश्री, पहिल्यांदाच वारीत आलाय, तुम्ही चाललाय, काय वाटतंय नेमकं? पाय दुखतायत का? अजिबात नाही, पाय तर माझे दुखलेच नाही. तर मला गाडीत बसायला सांगितलं होतं, पण मी गाडी लॉक केली. आणि आमच्या मनाला भीती वाटायची, चुकत होत का काय. पण 1 किलोमीटर जायचं, परत यायचं, परत जायचं, असे 2-3 हेलपटे घातले आम्ही. आम्हाला एकदम छान वाटलं. आता श्यामने आल्या विचारलं, मम्मी बोर झाला का? म्हणलं अजिबात नाही, मला नुसतं त्या वारीकडे असं पाहतच राहावं वाटलं. बरं मातोश्री, मला सांगा, कायम तुम्ही म्हणत असतात माऊलींची पालखी अशी आहे, महाराजांची पालखी अशी जाते, एवढी गर्दी असते, तेवढी गर्दी असते, खूप प्रचंड असते. आज प्रत्यक्षात तुम्ही लोक अनुभवायला पाहायला मिळत आहेत गर्दी. काय सांगाल वारीविषयी? मी वारीविषयी असं सांगाल की मी पंढरपूर केलं, आळंदी केली, पण जायचं दर्शन घ्यायचं आणि माघार यायचं. पण आता चक्क डोळ्यांनी पाहिल्यावर मला असं म्हणजे स्वर्ग आठवल्यासारखं वाटलं. बरोबर आहे, स्वर्ग आठवल्यासारखं वाटतंय. आयुष्यात कधीच वारी केली नाही, पहिल्यांदाच माझ्या बरोबर वारी करण्याचं, आणि मला तुझ्या बरोबर वारी करण्याचं भाग्य मिळालंय. हा मुमेंट कशी बघते, या मुमेंट कर? अरे ते अभंगातच आहे, 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा, हा सिद्ध मेळा स्वर्गी नाही. बरोबर आहे, बरोबर. म्हणून मला इतकं छान वाटलं की म्हणजे मला बिलकुल असं हेच झालं नाही. बरोबर आहे, बरोबर आहे. मम्मीला आनंद गगनात मावन आहे. खरं तर मम्मी संग अनेक इंटरव्ह्यू मी करत असतो, पण मातोश्रींचाच इंटरव्ह्यू घ्यायचं म्हणलं की मला दडपण येते. पण कसं असते, आपलं एक काम असते, ते काम करावंच लागते. मला सांगा, कंटिन्यू वारी करणार का तुम्ही? नक्कीच नक्कीच. मला तर वारी करायला हेच वाटणार नाही. म्हणजे माझ्या पायाची 2 ऑपरेशन झालेली, पण एवढा म्हणजे ते आनंदाचा छंदच लागतो मला. बिलकुल असा बोर वगैरे झाला नाही. मी कायम त्याच्या संग कार्यक्रमाला गेले ना की वाटतं बाई कधी उरकन. पण आज म्हणजे मला काहीच वाटलं नाही. मातोश्री, तुम्ही आयुष्यभर आम्हाला शिकवण देत आलात, आणि शिकवण देतात, आणि आम्ही घेतो. पण वारीतून काय शिकायला मिळालंय? काय उपदेश देताल? काय वारीत वेगळं पण काय? वेगळं पण म्हणजे तू पण माऊली, मी पण माऊली, हे सगळे लोक माऊली. इतकं मनानेच असं, कसला माणूस असून दे त्याला मनानेच प्रेम फुटत आहे. म्हणजे ती माऊलींनी रेड्यामुखी वेद बोललेले आहेत, त्यामुळं मी ह्याच्या पलीकडे काहीच सांगू शकत. बरोबर आहे. आमच्या माऊली तुम्ही बघत असाल, आम्ही एवढे का बोलतो, तर आमच्या माऊलींचाच अभ्यास बघितला का? कधी अभंग वाचले नाही, कधी त्यांना शेतीच्या कामातून वेळ मिळत नाही, पण जे कानात ऐकलं जातं ते देण्यात ठेवलं जातं, आणि ते सत्य बोललं जातं. आमची बाची सुद्धा की कसं वाटते वारीला? मस्त. परत यायचं. मला सुद्धा आश्चर्य वाटलेलं आहे बरं का,
कारण तुम्हाला मी मागा सांगितलं मी वारी पायऱ्यांदाच करतोय, पण इथं आपल्याला एक छोटी रुक्मिणी भेटलेली आहे गोंडस, आणि बघा ना ती काय निरागस प्रार्थना करते. विठुरायांना अक्षर तिने हातात घेतले आणि ती वारी करते. बघूया या ताईचं या लिकीचं नाव मला माहीत नाही, पण जाणून घेऊया, कारण आपला कार्यक्रम जो आहे ना तो आहे शोध विठुरायाचा अभिजात मराठी OTT चॅनलवरती. मित्रांनो ताईंकडे जाऊया विचारूया. माऊली नमस्कार. नमस्कार. कशा आहात? छान. कुठून आलाय? जानेवारी 2. तुम्ही तर देवाला डायरेक्ट हातातच घेतलंय की उचलून राव. काय आडनाव तुमचं? काय नाही. आडनाव काय? सरनेम? सरनेम सरनेम बरं असू द्या. कुठून आलायत? जानेवारी 2. झेंडेवाडीतून इथलाच म्हणायचं. मम्मी पप्पा काय करतात? आई घरी. घरी आहेत. तुम्ही कुणा संग आलात माऊली? आई सोबत. आई सोबत. बरं हा मेकअप कोणी केला आहे? मम्मीनी. मम्मीने. मम्मीला खूप धन्यवाद देऊ बर का, कारण आज लहान लहान मुलं सुद्धा वारकरी संप्रदायात आई वडील आणतायत. मला सांगा केव्हापासून तुम्हाला ऊड लागली देवाची? लय दिवसात. लय दिवसातून लागली. वारी करताय काय? हा. काय आनंद होतोय का? हा. बर खायला वगैरे व्यवस्थित मिळतंय का इथं लाडू वगैरे? बर काय मागताय देवाला? चॉकलेट. देवाला चॉकलेट. देव बाप्पा तुम्हाला भरपूर चॉकलेट देणार आणि मोठं सुद्धा करणार बर का. हा. आता वारी करणार ना? हा. माऊली तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही अभंग वगैरे म्हणतात का? भजन करतो. भजन करतात. बरं एखादं चांगलं भजन म्हणून तरी दावा की आम्हाला. हो ना, म्हणते ना. सका वैष्णवाचा पंढरीशी जातो, सका वैष्णवाचा पंढरीशी जातो, कानीनाद येतो टाळी वाजवा. मृदंगाचा, कानीनाद येतो मृदंगाचा, कानीनाद येतो मृदंगाचा, कानीनाद येतो मृदंगाचा, कानीनाद येतो मृदंगाचा, मृदंगाचा बोल टाळाचा कल्लोळ, मृदंगाचा बोल टाळाचा कल्लोळ, मृदंगाचा बोल टाळाचा कल्लोळ, मृदंगाचा बोल टाळाचा कल्लोळ. वा वा माऊली. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माऊलींसाठी एकदा जोरदार काया. माऊली खरंच आज आम्हाला वारीत आल्यासारखं वाटलंय. तुम्ही दिल खुश केलंय आम्हाला. रामकृष्ण हरी माऊली. जिथे जाईन मी सोबतीला तू संगतीचा योग दिला, भक्तीची बोलून भाषा. मित्रांनो मी कधी फुगडी घातलेली नाही, पण वारकरी म्हणलं की फुगडी आलीच, आणि फुगडीचा मेळ घातल्याशिवाय वारकरीपणाला जात नाही. मित्रांनो आता हे आमचे दादा मला फुगडी शिकवत आहे. बघूया आता सज्ज होऊया दादा उनी बांधूया आपण. तोपर्यंत रामकृष्ण हरी. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला, वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला, विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला, वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला. विठ्ठला बाई वाज. मित्रांनो तुम्ही बघताय ना माझ्या चेहऱ्यावरचा आनंद. खरी याला म्हणतात वारकरी बर का. वारकऱ्यांसाठी खरंच नमस्कार होया आणि जोरदार काय वाजूया त्यांच्यासाठी. पण मला सांग तरुणांना कसं वाटलं या वारीत यावं? तरुणांना या वारीत यायची गरज आहे. का? दुकान आहे तुझं आहे तुझं पाशी तरी तू जागा चुकलाशी. हा बरोबर आहे बरोबर. तरुण पिढीला या वारकरी संप्रदायाची
प्रेरणा लागली पाहिजे. हा. आणि वारकरी संप्रदाय हे तरुण पिढी ही ही दिंडीकडे म्हणजे प्रस्थान झालं पाहिजे. हा. जे इथून मागची जी पिढी आहे हा. ती पिढी इथं वारीत यायला थोडे कानकूस करतात, नाही म्हणतात. हा. जे आपले वडिलांचे संस्कार, आपल्या गुरुवरांचे बरोबर आहे, संस्कार बरोबर आहेत, आहे, ते जे आपले गुरुवरे असतात ते आपल्या पुढलं प्रेरणा देत असतात. बरोबर आहे. जी वारी तू असते का म्हणे तू जागा चुकलाशी, हो. बरोबर आहे. ही जागा बरोबर आहे, दुसरी जागा चुकीची. मग ही तरुण पोरांनी तुला का आदर्श घेतलाय, वारकरी संप्रदायात येत आहे आणि आनंद घेताय राव. याच्यासारखं भाग्य नाही राव. तुम्ही सुद्धा जागा चुकू नका. हो राम राम माऊली. का बा एवढी शांत, खिचडी खाल्ली नाही काय? अरे मग काय गंध बिंद लावलाय, कुठून आलाय? आम्ही आलोत परभणीहून माऊली. काही म्हणत तब्येत गुटगुटी बर का, म्हणजे जगात जर्मनी, भारतात परभणी, हा, आणि महाराष्ट्रात पंढरपूर, आणि त्यात माऊली. हा, माऊली दुनिया गावली. बर तुम्ही काय म्हणताय, काय चाललंय, झालं का विसावा? हो विसाव आता पालखी येत आहे उद्या घाटातून वरती. आम्ही सकाळी 6-6:30 ला इथं विसावा घेतला माऊली. माऊली नमस्कार नमस्कार नमस्कार. कशा आहात? एकदम सुंदर. कुठून आलायत? धाराशिव. धाराशिव. बर काय म्हणताय, एकंदरीत कसा आहे वारीचा अनुभव, कसा आहे? एकदम सुंदर. मला सांगा, किती वर्षापासून वारी करताय? 5 वर्ष. 5 वर्षापासून. एखादा असा प्रसंग घडलाय का हो आयुष्यात की त्या क्षणी वाटतंय विठुराय आपल्याला भेटलाय, असा एक प्रसंग सांगा. तुमची भेट ही विठुरायाचीच भेट आहे असं हो असं नका म्हणू, आम्ही छोटे वारकरी आहेत असं नाही. आम्ही पण तुम्हाला वारकरीच म्हणणार, विठुरायाच म्हणणार. तुमची भेट ही विठुरायाचीच भेट. नाही नाही नाही, आम्ही एक छोटा साधा माणूस आहे. पण मला एक तुमच्याकडून प्रसंग घ्यायचा आहे जाणून, की वारीत असं कुठली क्षण येतो का, वेळ येतो का, त्यावेळी डोळ्यातून आनंदाश्रू येतात? हो येतो ना. कुठला असं सांगा की राव जीवाची आम्हाला. माणसं जर भेटली हा. तर पांढरून भेटल्यासारखंच होतं ना. हो जीवाची माणसं. कुठून आलाय तुम्ही? टेंभुर्णी. अहो एक पुढून द्यावं लाडू माऊली, एवढं पुढं बॉक्स देता. हा एक द्या. काय म्हणताय? 12 आहे. बरं कसं झालाय विसावा? व्यवस्थित. छान. आपल्याला घरी खाटवर झोपायची सवय असते, इथं सवय खातावरचा विषय सोडून द्यायचा. हो आपण सुखाचा सोहळा आपला आहे. सुखाचा. बरं वय काय? वय 56 चालू आहे. 56 चालू आहे. अरे फिटनेस आहेत राव तुम्ही. हा, गुडघे फिडघे दुखतात का? जिम करतो आपण. जिम करताय म्हणजे तुम्ही आमच्यासारखे ना अजून पाणी पाजू शकताय. हा आपलं चालून पाणी पिणार मग. हा. हो आता जिम चालू आहे. आता वी मग आता बाहेर आले व्यायामाचं कसं? सकाळ सकाळ उठून करायचं, जोर बैठकी मारायचं, हनुमान जोर. हनुमान जोर त्यांच्याकडून आदर्श घेतो मी. सुद्धा व्यायाम चालू केलाय बरं का. आधी खाऊन घेतो मग व्यायाम चालू करतो. आता कसं तुम्ही आता किती दिवस झालं बाहेर आहेत? 6 तारखेला निवले घरात. 6 तारखेला. काही घरची आठवण वगैरे येते का? अजिबात नाही. घरची आठवण नाही, बायका पोरांची आठवण नाही, काय सुद्धा ना. काहीच नाही. हे आहे सगळा करणार. आपण कोण आहे, आपण कारण नाही फक्त आपण करता करविता फक्त. करता करवी तर ती आहेत. हा आपण नाही, कमरेवर हात देऊन उभा राहिलेले. आपण काय आपल्यासाठी. बरोबर आहे, बरोबर काय करणार आहे? आपल्याला त्यांनी दिलं हे म्हणून करतोय आपण. बरोबर आहे, बरोबर. एखादं काढून घेतलं त्यांनी म्हणजे काय करायचं, वारी बी करायचं नाही पुन्हा. ती बी अवघड आहे राव गणित. आता काय लोक म्हणते तू गुडघं दुखत्यात, वर चढा येत नाही. पण आपलं दुखत नाही ना. मग आपण तर जाऊ शकतो. आपल्याला भरपूर दिले. हा. गुडघा गेल्या वारीला जाण्यापेक्षा गुडघा आहे तर वर जाऊ. हाईट वरच जायचं करायची. हा, बरोबर. बसल्यावर बोंदा करण्यापेक्षा आता करा ना तुम्ही. बरोबर आहे, बरोबर आहे, म्हातारपणी यायचं, वाऱ्या करायच्या काय उपयोगाचं. बरोबर आहे. तरुणपणात करा. पण तुम्हाला घरच्यांची आठवण येत नाही, पण घरच्यांना तुमची आठवण येत असेल ना? काय सुद्धा नाही. नाही, फोन ठेवून येत माहिती नाही. आहे, हे देवापाशी गेलाय. हा. ज्याच्यापाशी कायमच जायचं हा. त्याच्यापाशी गेला ना. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. ती पण अशीच आहे. ती हा. संत त्यांना बी नाही. बर. त्यांच्यापेक्षा ही चांगली समजतात मला. कोण लाडू देतय, कोण खरका देतय, हा. कोण खोबरं देतय, कोण फराळी जाणून देतय. बरोबर आहे, बरोबर. बायको लवकर तांबे भरून देत नाही ते म्हणल्यावर. हा म्हणजे दमाके उलशी. 5 मिनिटं थांब म्हणते जरा. हा, त्याला म्हणजे दमाके उलशी. 5 मिनिटं थांब, पुन्हा घे. हा, नाही तर हाताने घे. पोराला सांगितलं, पोरग म्हणते मला बाहेर चाललोय मी. हा, बरोबर आहे, बरोबर. उठून जायचं, पाणी घ्यायचं. इथं सारा ऐकतंय म्हणायचं. हिथं सगळं ऐकतं मिळतं. चालत चालत हातात आणून देते. घ्या माऊली, घ्या माऊली म्हणते ते आपल्याला. बरोबर आहे, बरोबर. ते आहे का लायकी माऊली म्हणून घ्यायची. बरोबर आहे, तू बरोबर. म्हणून घेतोय आपण. बरोबर, वरून पाया पडतायत आपल्या. अहो, लय पाया पडते ते. बरोबर आहे, बरोबर आहे. आशीर्वाद देऊन देऊन हात दुखते. हा, म्हणजे ही तर माऊलींची कृपा आहे. बरं मला सांगा, माऊलींबद्दल आपण बोलतोय, पण खरं काय तुम्ही देवाला जातात, विठुरायाचं दर्शन होतं का हो? 32 तास 33 तास रांगेत उभा राहतात, बोर होतं का कधी? अहो त्या आळंदीत नदीच्या कडेला उभा राहून बघितलं का सगळं पाणी फोडू सुद्धा जाऊन देणार. हा, हा.
डोळ्यात पाणी आला, आपण एवढं कष्ट घेऊन इथं आलोय म्हणून पडायला जाता येत नाही काय काय. पोलीस तेव्हा म्हणायचे साईडला व्हा पण बसायला डिपार्टमेंटचे नाही, खाली पाणी, उभा राहायला वरनं पाऊस, हा. जागा नाही कुठं थांबायला. मग चाललं 2 दिवस तसंच तिथं. तसं चाललं. पुन्हा पुण्यापत्र बी पावसातच. हे तर खरे वारकरी संप्रदाय आहेत बरं का मित्रांनो. देवाला मागायचं नसतं, देव देत असतो आणि देवाचा हात भक्ताच्या पाठीमागं कायम उभा राहतो. फक्त आपण हात द्या, देव कुठल्या ना कुठल्या रूपाने आपल्याला आवाज देणार. जो भक्त मागतो तो भक्त नसतो, तो भक्त देवासाठी गेलेला असतो. मागायची बी पद्धत असते. तिथं कसं हा. आहे, पंढरपुरात जायचं, हा, चंद्रभागेत आंघोळ करायची, हा, चोकोबा पशी येऊन गबाळ ठेवायचं, तिथं चोख व्हायचं, हा. पुन्हा नामदेवरायाचं दर्शन घ्यायचं. मग नामदेवराया मस्टरला आपलं नाव लावून घेतो बरोबर आहे, बरोबर आहे. आणि ती मस्टर आपला देवापाशी जातो. म्हणजे VIP नसतं वय. अहो त्याला आशीर्वादच देत नाही ना. मग हा, मस्टर मध्ये नावच नाही तर तुला पगार द्यायची कुठनं. म्हणजे डायरेक्ट जायचं, गाडीतून उतरायचं, अजिबात पोलीस नाही. डिपार्टमेंटला म्हणायचं मला जाऊन द्या. क खात रांगणी जायचं. आणि तुमच्या देवांचा अवघड आहे राव. VIP करायला हवं की देवाला हे तिकडून. आपण आपला महाराष्ट्र हे नाही, बरोबर आहे, बरोबर आहे, गावंडळ लोकांचा महाराष्ट्र आहे आपला. बरोबर बरोबर. नाही माऊलीन बरोबर गेलात ना, मस्टर बी असतं बरं का. तुम्हाला काय ना, अहो आपला छोटा पुढारी शोध आहे ना, विठुरायाचा शोध आहे. अभिजात मराठी OTT वर तिथं आपण विठुरायांचा शोध घेणार आहे. चला, सज्ज का तुम्ही? रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. आता मी कुठं उभा राहू मध्ये? हा, पायाच्या मध्ये. पाय वर करा तुम्ही. माझा पाय लय मोठा नाही. हा, पाठीमाग. पण इथं राजकारण करू नका बर का. हा, नाही पाडून देतात मला. नाही माऊली 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 माऊली. अरे खरंच वारकऱ्यांना मनापासून धन्यवाद देऊया. म्हणजे आपण म्हणतो या बयानी बरं नाही ग केलं बया, मला पंढरीला नेलं. या बयानी बरं नाही केलं ग बया, मला पंढरीला नेला ग बाया. हा, पण तुमच्या बाया ताईंनी तुम्हाला आणले वारीला, भाकरी धापत आहे. कसं वाटतंय एकंदरीत? एकदम मस्त वाटतंय. बर, किती वर्षापासून येत आहेत वारी? 4 वर्ष झाली, आता हे 4थं वर्ष माझं आहे. 4थं वर्ष झालं. हो. मला सांगा, वारीत असं काय की तो अभंगाने आपण स्वतःचं जीवन जगू शकतो, परमार्थ करू शकतो, असं एखादा अभंग? काही कसं आहे माहितीये का, घरापासून सगळ्यांची सेवा, सगळ्यांचं बघणं. म्हणजे म्हातारे वयस्कर लोक चालतात, त्यांच्याकडे बघितलं त्यांचं दुःख किती असते, मग आपण काय हे करत नाही, म्हणून आपण त्याच्यामध्ये सामील झालो. ते आपल्याला आनंद, म्हणजे ते दुःख त्यांचं पण आपल्याला भेटते ना बघायला, बरोबर सगळ्यांच्या वेदना अशा. बरोबर आहे, बरोबर. म्हणून मी ह्यात पडले. पण मला सांगा ताई, माझा एक छोटासा प्रश्न आहे. असं वारीत कधी एखादा असा प्रसंग घडलाय का की तुमच्या सोबतीला तुम्हाला साथ दिला, अक्षरशः विठुराया उभा राहिलाय आणि त्या विठुरायांच्यामुळं डोळ्यात आनंद अश्रू आलाय, असं वारीत कुठला एखादा प्रसंग घडलाय का? हो, घडले. 4 वर्ष झाले मी वारी करते, आता 4थं वर्ष झालंय. जशी मी वारी करते तसं घरचं पण वातावरण चांगलं आहे. म्हणजे पुतण्याचं लग्न वगैरे झालं आणि आता बाळकृष्ण पण येणार आहे, त्यामुळे मला खूप आनंद आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. मॅम, कशा आहात तुम्ही? बरे. तुम्ही एवढी वारकऱ्यांना सेवा देताय, मला सांगा कधी वारकऱ्यांच्या रूपाने किंवा कधी विठुराया दिसलाय का तुम्हाला? हो, दिसलंय ना. तसे येतात दमून दुखणी लोक, यांच्यामुळे सगळे मध्ये विठुराया दिसतात. मला सांगा, एक माझा छोटासा प्रश्न आहे, सेवा करताना तुमच्या मनात काय भाव असतो? लोकांबद्दल हे विठुराया दिसतात ते त्यांच्यामध्ये मला. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर बरोबर. म्हणजे तिकडे आम्हाला जायला भेटत नाही, आम्ही त्यांच्या म्हणजे तुम्हाला वारीला जायला भेटत नाही, पण तुमची वारी इथंच होती म्हणायची. आम्हाला त्यांच्या रूपामध्ये आम्हाला विठुराईचं दिसतात. बरोबर आहे, बरोबर आहे. पण भरपूर पेशंट येत असतील, कामाचा कधी लोड येतो का? नाही, असं नाही. कधीच वाटत नाही थकल्यासारखं. बरोबर आहे. मित्रांनो, आपली शोधच आहे, विठुरायाचा शोध ही मोहीमच चालू आहे आणि खरंच आपण विठुरायाचा शोध घेतोय. बघितलं का, डॉक्टर लोकांच्यात आपल्याला विठुराया दिसत आहेत आणि जनतेची एवढी सेवा करतायत. खरं तर या डॉक्टर लोकांना मनपूर्वक धन्यवाद देऊया आणि चल पुढे जाऊया. मित्रांनो, आज आपलं सुद्धा भाग्य आहे की आपण इथं वारीत येणाऱ्या वारकऱ्यांचे, माता माऊलींचे पाय टेकणार आहोत आणि इथं बघूया त्यांची सेवा कशी चालू आहे. ताई, मला माऊली विनंती करू का, जरा बसायला जागा द्या की.
माऊली कशा आहात? मला जरा एक मदत करा की माई जरा की तुमच्या हातात काय मदत करू? असं माई जरा काय म्हणताय? काय नाही, तुमचं पायचे कुमी दाबू का? दाबा. दुखतायत का पाय? पाय दुखतात. कुठून आलाय? पुण्याहून आलो. पुण्याहून आलाय? किती वय माऊली तुमचं? 7. किती वर्षापासून वारी करताय? पहिली वारी होय. पहिलीच वारी आहे. हो. बर मला सांगा घरी कोण कोण असतंय? गणमुलं, कारभारी. बर हा, कारभारी. पाय दुखतात का? गुडघे दुखतात का? दुखतात. बर घरच्यांनी वारीला कस काय लावलं? म्हणले का वारीला नका जाऊ, पाय दुखतील? वाढल्यात पण आलो मी. काय वारीचा काय अनुभव? तर काय बरं वाटाले. बरं वाटलंय का? पुढच्या वर्षी वाटाले आणि पुढच्या वर्षी यावं लागतंय. हो येतो. पण चालणं होतं का वारी? होते. पण मला सांगा इथे माता माऊली पाय कडून देतात, पण घरची आठवण येते का? ये ना. घरची आठवण येत नाही. येत नाही. बर असा एखादा वारीत प्रसंग घडाय का हो की आपण त्या व्यक्तीचे आभार मानले पाहिजे, साक्षात विठ्ठलाचं दर्शन आपल्याला झालं, असा कधी प्रसंग झालाय का वारीत? नाही तर नाही. हे पहिली वारी होय. पहिली वारी कसा अनुभव येतोय? चांगला वाटाले. चांगलं वाटलं आहे. धन्यवाद माऊली, धन्यवाद. ताई काय नाव आपलं? सिया भुतडा. कुठून आलाय? पुण्यावरनं. बरं किती वर्षापासून सेवा करताय तुम्ही? मी पहिल्यांदा आली पहिल्यांदा आलाय. बरं कुणा संग आलाय? आहे. चाचा बरोबर. ज्याच्या बरोबर काय अनुभव येतोय? पाय लागताय तुम्ही, कसं वाटतंय? चांगलं वाटलं पाहायला. छान वाटतंय. मिळतं. पुण्य मिळतंय. पण मला सांगा एकंदरीत असं वाटतंय का वारीत देव भेटल्यासारखा वाटतोय का? हो वाटतंय. पण असा एखादा प्रसंग वारीत घडलाय का की ते वारीतला प्रसंग ऐकल्याच्या नंतर अंगावरती शारे आल्या, डोळ्यातून पाणी येतं, असा एखादा प्रसंग सांगू शकता? नाही. बरं किती माणसं येतात दिवसाला पाय चपायला? मी तर 10-20. किती वेळ मसाज करतात? 15 मिनिटं. आनंद मिळतो का? हो मिळतो. बरं आनंद तर मिळतोय. खरं तर इथं बघूया. माऊली नमस्कार. नमस्कार. बसायला जागा द्या की राव. नाही वर नाही. तुमच्या पैसे बसणार. मी छोटा माऊली आहे. काय नाव आपलं? नूतन. मला सांगा किती वर्षापासून सेवा करताय आपण? मी या वर्षी या वर्षी झालेत. बर पण आमचं हे जे मंडळ आहे ते खूप वर्षापासून करते. सालासर मंडळ जी आहे ते बऱ्याच वर्षापासून ही सेवा आहे. 30 वर्षापासून केएफची जास्त झाली. बरोबर. ते या वर्षी पहिल्यांदाच आहे. बरं अनुभव कसा आहे? खूप सुंदर. बरोबर आहे. बरोबर. खूप सुंदर. खूप सुंदर. म्हणजे मला सांगा एकंदरीत वारी म्हणजे काय हो? वारी आत्माची परमात्माशी ही वारी. पण तिथे जाऊन जो पंढरपूरला भेटले त्या वारकऱ्यांच्या रूपातच आम्हाला म्हणून मी सेवा करतोय. बर मला हे सांगा, लय मनावर प्रश्न घ्यायचा नाही, एक कॉमेडीने प्रश्न विचारतो बर का. घरी आपण कधी कोणाचे पाय तुडवतो किंवा नाही तुडवत, पण इथं प्रत्येक वारकरी तुडवते का घरी? घरी नाही, पण इथून आलेली आहे ना, बरोबर आहे. त्यामुळे ती कधी मिस्टरांचे पाय तुडवलेत का? पण मी खरं सांगू मी दाबते माझ्या कधी तरी नाही दाबते. दाबतात. बरोबर आहे. तुम्ही एक म्हणाले पती धर्म आपण एक सेवा आहे. बरं मला एक सांगा, इथे येतात भावी भक्त, काय मनात भाव असतो तुमच्या? इथं माऊली आल्याच्या नंतर पाय दाबताना काय भाव येतो तुमच्या मनात? असं वाटतं साक्षात रुक्मिणी बसली, पंढरीनाथ बसले, त्यांचीच आपण पायचरण घालतो. कारण हे पाऊली त्यांची पंढरपूर पर्यंत जाणार, मीच जाणार नाही. बरोबर. माझा हा वैयक्तिक ही सेवा इथे करतोय म्हणजे माऊलींची सेवा आहे. हे भक्त जात आहेत, ह्यांना कोटी कोटी प्रणाम आहे. एवढं त्यांच्यात हे आज वृद्ध लोक आहे 70-80 वर्षाचे, हो. ते पण वारी करतात. मी त्यांना नमन करते. नमन करताय. बरोबर आहे. बरोबर आहे. पण एकंदरीत वारकरी इथे येतात, तुम्ही त्यांचे पाय चुपून देतात, मसाज करून देतात, काय अपेक्षा असते, काय भावना असते? आम्ही फक्त हेच मांडलंय की वारकऱ्यांची चरण सेवा हीच पांडुरंगाची सेवा, आणि या उक्तीने प्रेरित होऊन आम्ही माणसामध्ये देव बघतो आणि त्याची सेवा करतो. बरोबर आहे. बरोबर. मला सांगा एकंदरीत किती वर्षापासून चालते? हे या वर्षीचं 10वं वर्ष आमचं. 9 वर्ष पूर्ण झाली. 10 वर्षापासून मला एक सांगा, असं तुमच्या आयुष्यात 10 वर्ष झालंय, असा एखादा प्रसंग आलाय का की तुम्हाला वाटलं यांच्या रूपाने विठुराया भेटलाय आम्हाला? अनेक लोक आम्हाला आशीर्वाद देऊन जातात आणि आम्हाला त्याच्यातून ती
कायम वारंवार जाणीव होती की याच्यामध्ये माणसामध्ये देव आम्हाला पाहिजे. बरोबर आहे, माणसामध्ये. दादा, पण काय सगळ्या प्रवृत्तीची लोक इथे येतात, प्रत्येकाला आपण माऊली माऊली म्हणतो, पण काही लोक इथं आल्याच्या नंतर आपल्याला एक अपेक्षा असते, त्यांनी थँक्यू म्हणावा, आभार म्हणावा, पण काही लोक थँक्यू आभार नाही मानत, मग कुठेतरी मन खच्चीकरण होतं का हो? आहे म्हणून तर आम्ही म्हणतो करूया सेवावारी म्हणूया रामकृष्ण हरी. कोणाकडून काही अपेक्षा नाही. जो आशीर्वाद देईल त्याचे आशीर्वाद घेणार, जो नाही देणार त्याचे पण आशीर्वाद नाही. बरोबर आहे, बरोबर आहे. जो देणार ते जे घेणार, जो नाही देणार त्याचे बरोबर आहे, बरोबर आहे. पण एकंदरीत वारी करता, एवढं मोफत देता, काय एकंदरीत काय वाटतं, अपेक्षा ठेवून काय करता का तुम्ही? ननद अन्य सगळ्यांकडेच असतं, पण मनाचं समाधान खूप महत्वाचं असतं. आणि या तरुण वर्गाबरोबर काम करताना आम्हाला मनाचं भरपूर समाधान मिळतं. ते कुठल्याही पैशाने विकत नाही घेत, बरोबर आहे, माणसाची सेवा केल्यानेच मी. बरोबर आहे. सेवा करणाऱ्याला मिळतं, बरोबर आहे. वारकरी येत आहे, असं वाटतंय का की मंदिरात जाण्यापेक्षा इथं खरं विठुराय भेटतंय आपल्याला? 100% विठुरायाचं दर्शन अशा सेवा करण्यानेच आम्हाला मिळतं. बरोबर. मंदिरात तर पुण्य मिळतच, पण अशी माणसांची सेवा केली त्यातही विठुरायाचं दर्शन आम्हाला. बरोबर आहे, बरोबर. नक्कीच नक्कीच विठुरायाची सेवा ते करतायत, कारण वारीला, मी मगाच म्हणलं, वारीला जाण्यापेक्षा वारीला सेवा देणारे खूप महत्वाचे असतात. आपला कार्यक्रमच आहे शोध विठुरायाचा. मित्रांनो, कन्नडीगा शोभाई के राखे एक श्वास है, शोभाई के ठिकाणा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल 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 मित्रांनो, खरं सांगू का, वारी वारी असते मित्रांनो. वारी फिरण्याचं साधन नाही, तर वारी जगण्यासाठी असते. वारी ही आत्मसात करण्यासाठी असते. वारी आपल्या विठोबाला घरी आणण्यासाठी असते. आणि एक सांगतो तुम्हाला, वारी एक असतं की सगळ्यांनी एकत्र यायचं, जमायचं. आणि कसं आहे ना मित्रांनो, आम्ही विठोबाचा शोध घेत होतो, पण आम्हाला विठोबा कुठे मिळाला माहिती का? तुम्ही सुद्धा आश्चर्यचकित होता. प्रत्येक माणसात मिळाला विठोबा, प्रत्येक गोष्टीत मिळाला. जिथं आमचे पाय दुखतील तिथं पाय दाबणारे होते, जिथं आम्हाला खोकला येईल तिथं गोळ्या औषधं देणारे होते. कुठे बघा, पाणी वाटणारे, जेवण देणारे, प्रत्येकात आम्हाला विठोबा दिसला. विठोबा मंदिरातच नाही, तर विठोबा चराचरात आहे. म्हणून सांगतोय, विठोबाला घरी आणा, पूजा करा, आणि विठोबा देवाला सांभाळा, तो तुम्हाला सांभाळेल. तुम्ही त्यांना मागू नका, ते तुम्हाला देते. आम्हाला तर आमचा विठोबा भेटला बाबा, तुम्हाला पण भेटला असाल. आणि मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगू का, विठोबा देवाला घरी आणल्याच्या नंतर सुद्धा ध्यान ठेवावं लागतं बरं का, नाहीतर ते काय करतील, पलायन करतील. आणि पलायन केलं की दुसऱ्या वारीला आपल्याला परत जावं लागेल, परत आपल्याला तेवढा संघर्ष करावा लागेल. त्यामुळे त्यांनी पलायन करू नये, म्हणून आपण सुद्धा त्यांच्यावरती लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आणि मित्रांनो, आम्हाला तर विठोबा आमचा भेटला बाबा, पण तुम्हाला जर पाहायचं असेल तर अभिजात OTT वर जाऊन आपला एपिसोड नक्की पहा. तुम्हाला जर हा एपिसोड आवडला, तुम्ही अभिजात OTT वर जाऊन जर पाहिला आणि तुम्हाला जर पसंत पडला, तर आपण पुढच्या भागात गुणवैशिष्ट्ये सुद्धा सांगणार आहोत, भेटणार आहोत. आणि नवीन नवीन काय काय वारी धमाल मज्जा येते ते तुम्हाला सर्वांना आपण आपल्या चॅनलवरती यावरती दाखवणार आहोत. तोपर्यंत तात्पुरतं रामकृष्ण हरी.